तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचं कर्ज नक्की माफ होणार का? पीक विमा कधी मिळणार? दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी शासन काय करते? अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न मित्रांनो आपल्या मनामध्ये आहे, म्हणजे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे. परंतु मित्रांनो, नक्की आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की शासन नक्की काय करतं आहे, शासन कोणत्या आता सध्या ते शासनाचे कार्य कोणत्या प्रगतीपथावर आहे, काय त्यांचे नेमकं शासन या संदर्भात काय म्हणतं हे आपल्याला माहिती असणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये तब्बल 44,278 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे, अशी त्यांनी माहिती दिली मित्रांनो. आणि ही रक्कम खूप जास्त आहे. ठीक आहे. आता सोबतच मित्रांनो त्यांनी अजून काही घोषणा केल्या, जसं की कांदा बँक सुरू करण्यात येणार आहे, जसं की धानाचा जो बोनस आहे आता तो 15,000वरून 20,000 रुपये वर आणण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे 20,000 रुपये करण्यात आलेला आहे किंवा त्याबद्दल घोषणा करण्यात आलेली आहे की 20,000 रुपये आम्ही करणार आहे. आणि तसंच मित्रांनो, आता आपण इथे हे एक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच व्हिडिओमध्ये की दुष्काळग्रस्त भागासाठी मित्रांनो केंद्राचे जे पथक आहे आतापर्यंत किती तालुक्यांमध्ये पोहोचलेत, काय त्यांचं कार्य आहे, त्यांनी आतापर्यंत काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की दुष्काळग्रस्त भाग कोणते कोणते आहेत हे निवडण्यात आलेले आहेत. ही सगळं माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे लक्षात येईल की नक्की शासनाचं काय म्हणणं आहे आणि शासन शेतकऱ्यांसाठी काय करतं आहे. तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेले आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल 44,278 कोटी रुपयांची आत्तापर्यंतची मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत मित्रांनो, महाराष्ट्रात प्रथमच कांद्याचे महाबँक स्थापन करण्यात असल्याचे जाहीर करतानाच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,672 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे मित्रांनो 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. 6.56 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेली आहे. म्हणजे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आहे त्यामध्ये मित्रांनो जे 6.5 लाख शेतकरी राहिलेले होते कर्जमाफीसाठी, त्यांना मित्रांनो लाभ देण्याची माहितीसुद्धा यांनी इथे दिलेली आहे. मित्रांनो, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल 15,040 कोटीचा लाभ. अवकाळी पाऊस, गारपीट आणि मित्रांनो एकंदरीत बळीराजाच्या संदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. त्याला उत्तर देताना मित्रांनो मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15,040 कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे. शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही, तर अनेक खात्यांशी समन्वय साधून बळीराजाला सर्वोपरी शाश्वत मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे मित्रांनो मुख्यमंत्री यांनी सांगितले. आणि हे एक दृष्टीने मित्रांनो खरंसुद्धा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केलेली असून आतापर्यंत मित्रांनो 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्यापैकी मित्रांनो तुमचं जर खातं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, महाराष्ट्रात प्रथमच कांद्याच्या महाबँक समृद्धी महामार्गालगत मित्रांनो 13 कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. कांदा निर्यातीबाबत मित्रांनो केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून त्याबाबतही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी ते सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यासाठी जुलै 2022 पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यात शेतकऱ्यांसाठी मित्रांनो जो भरीव निधी खर्च करीत आहोत, त्यामध्ये मित्रांनो मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 14,891 कोटी रुपये, कृषी विभागाच्या माध्यमातून 15,040 कोटी रुपये, सहकार विभागाच्या माध्यमातून 5,190 कोटी रुपये, पवनच्या माध्यमातून 5,114 कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठ्याच्या माध्यमातून 3,800 कोटी रुपये, पशुवर्धन 234 कोटी, अशा रीतीने मित्रांनो तब्बल 44,000 कोटीपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचे त्यांनी इथे सांगितलेले आहे. मित्रांनो, केंद्राच्या पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी. राज्यात यंदा सरासरीच्या 90% असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. केंद्राच्या पथकाने मित्रांनो नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेट देऊन पाहणी केली आहे. 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना 2,587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणीपत्र पाठवलेलं आहे. केंद्राच्या इंटरमिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन टीमने 15 पैकी 9 जिल्ह्यांना भेट दिली आहे. शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत बैठकही झाली आहे. मित्रांनो, ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक होणार आहे. त्यामुळे मित्रांनो केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल असा विश्वास असल्याचे मित्रांनो मुख्यमंत्री यांनी सांगितले.
केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळामध्ये मित्रांनो दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। या मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33.5% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। रोजगार हमीच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या गेलेल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता मित्रांनो NDRFच्या दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो 2 हेक्टर मर्यादा 3 हेक्टर करण्यात आलेली आहे। NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवलेले आहेत, तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली त्यापेक्षा अधिकच मिळेल अशी ग्वाही मित्रांनो मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे मित्रांनो झालेल्या पिकाच्या नुकसानीकरिता लक्षात घ्या मित्रांनो 1757 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून त्यापैकी मित्रांनो 300 कोटीपेक्षा जास्तीचे वाटप देखील झालेले आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। म्हणजे मित्रांनो फक्त 300 कोटी आतापर्यंत वाटप झालेले आहे पिकाच्या नुकसानीसाठी 1757 कोटीपैकी। तर मित्रांनो बाकी खूप जास्त रक्कम आहे आणि आपला नंबर त्यामध्ये नक्की लागणार आहे असं आपल्याला इथे बघायला मिळतं। मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या 6,000 रुपयासोबत आपल्याकडील 6,000 रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये मित्रांनो 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून 1,720 कोटी रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत असे मित्रांनो मुख्यमंत्री यांनी सांगितले। मित्रांनो केवळ 1 रुपयात पीक विमा योजना राज्य शासनाने तयार केली, त्यामुळे मित्रांनो पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल 177% वाढ झाली। म्हणजे पहिल्यापेक्षा 177% लोक जास्त यामध्ये लोकांनी भाग घेतला, म्हणजे पीक विमा भरला, कारण की मित्रांनो 1 रुपयात पीक विमा काढू शकत होते। हे अभिमानाने नमूद करतो असे सांगत मित्रांनो 2023च्या खरीप हंगामातील राज्यातील 1,70,00,000 व रब्बी हंगामातील 60 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले। 1 रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही, तर पूर्वी शेतकऱ्यांची जी तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाही, त्याबाबतही कठोर भूमिका घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांच्या नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितले। त्यामुळे या खरीपात झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी इतका नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। या कंपन्यांकडून 1,217 कोटी एवढं अग्रिम वाटप झालेलं आहे। मित्रांनो इथेही लक्षात घ्या 2,121 कोटीपैकी 1,217 कोटी वाटप झालेले आहे, म्हणजे जवळपास मित्रांनो 1,000 कोटी अजून वाटप बाकी आहे नुकसान भरपाई जी आहे पीक विम्याची त्यासाठी, तर तेही सुद्धा लवकरच होईल। मित्रांनो भूविकास बँकाकडून 34,788 शेतकऱ्यांनी घेतलेले 964 कोटी 15 लाख रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं, ते यापूर्वी कधी झालं नव्हतं। यामुळे मित्रांनो सुमारे 69,000 हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकाच्या कर्जाचा बोजा कमी झालेला आहे असे मित्रांनो मुख्यमंत्री यांनी सांगितले। 2021मध्ये पीक कर्ज वाटपाचं जे प्रमाण 33% होतं ते आता मित्रांनो 85% गेलेलं आहे। 2023च्या खरीप हंगामात सप्टेंबरपर्यंत मित्रांनो 41,221 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालेलं असून रब्बी हंगामासाठी मित्रांनो 3.55 लाख शेतकऱ्यांना 3,516 कोटीचं पीक कर्ज वाटप सुरू आहे या शब्दावर लक्ष ठेवायचं मित्रांनो। बँकांनी मित्रांनो 64% टार्गेट पूर्ण केलेले आहे अशी माहिती मित्रांनो इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मित्रांनो ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला। जर आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।